दरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। जळगाव जिल्ह्याच्या तरसोद पाळधी बायपासवरील असोदा पुलाची स्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे आणि रेल्वे लाईनलगत उभारण्यात आलेल्या या पुलावरील काँक्रीटच्या प्लेटा तसंच मुरुम माती पहिल्याच पावसामध्ये कोसळण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे आणि खासदार स्मिता वाघ यांनी तरसोद ते पाळधी बायपासवरील तडे गेलेल्या या रस्त्याची आणि पुलालगत कोसळलेल्या भरावाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना चांगलंच धारेवर धरलं। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्याचबरोबर मी कुणालाही सोडणार नाही, त्यांना कोर्टात खेचा असा इशारा दिला। चुका झाल्या त्याच्यापासून आपल्याला पळायचं नाहीये, आपल्याला फेस करायचंय। डापुरीवर गेले ना साईडचे पत्र दिलं होतं, त्याच्यानंतर टीम आली होती, सगळी टीम येऊन सगळं करून गेली आणि पहिल्याच पावसात जर धसत असेल तर माझं याच्यापेक्षा काय बोलणार आहे। सगळं म्हणजे नाही टीम आता पण रिपोर्ट पाठवला ना त्याचा, टीम एक 3-4 दिवसात येऊन जाईल, त्याची काय अडचण नाही ना। पण स्ट्रक्चर ऑडिट करायचं, त्यांना सोडू नका आणि त्यांना कोर्टात खेचावे पडले। काल कोणीतरी एक रील टाकल्यामुळे लक्षात आलं की त्या ठिकाणी थोडा भाग खचल्याचं या ठिकाणी प्राथमिक दिसलेलं आहे। आता दिल्लीची टीम तिथे आल्याचं मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। बघूया आता रिपोर्टिंग काय आहे। पण नवीन ब्रिज या पद्धतीने होता तर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई केली गेली पाहिजे, कारण की तडा पडतोच कसा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। त्यानंतर बातमी आहे जळगावमधली। जळगाव जिल्ह्यातील तरसोद पाळधी बायपासवरील असोदा पुलाची स्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे। गेल्या 3 दिवसांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे, तरी पुलावरील धोकादायक परिस्थितीकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रेल्वे लाईनलगत उभारण्यात आलेल्या पुलावरील काँक्रीटच्या प्लेटा तसंच मुरुम माती कोसळण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनास्थळी केवळ वरवरची डागडुजी सुरू आहे असं दिसतंय। तसं असलं तरी देखील दुसरीकडे पुलाच्या संरचनेमधील भाग खाली पडतोय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जळगाव शहरातील वाढती वाहतूक या ठिकाणी कमी व्हावी यासाठीच 1 वर्षाआधी तरसोद ते पाळधी बायपास रस्ता या ठिकाणी सुरू करण्यात आला। गेल्या 5 ते 6 वर्षापासून या रस्त्याचं काम होतं, मात्र तब्बल 1 वर्षापूर्वीच उभारण्यात आलेल्या या रस्त्याची निकृष्ट अवस्था आता भीषण अवस्था समोर आलेली आहे। 3 दिवसापासून हा तरसोद ते पाळधी महामार्ग जो आहे तो बायपास रस्ता तो या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की या महामार्गाची अत्यंत बिकट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। प्लेटी पडल्यानंतर या ठिकाणचा जो मुरुम आहे किंवा माती आहे या खाली ढासळलेल्या आहेत आणि हे निकृष्ट काम लपवण्यासाठी ठेकेदार असेल किंवा प्रशासनाच्या वतीने पांढरा कापड झाकून कुठेतरी थातूर मातूर पद्धतीने झालेलं काम निकृष्ट काम झाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे। 3 दिवस झाले मात्र अद्यापही यावर कुठलाच तोडगा निघालेला नाही। दिल्लीची टीम या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणी तपासणी झाल्यानंतरच निर्णय होईल असं प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। मात्र आता या ठिकाणची जी वाहतूक आहे ती वाहतूक जळगाव शहरामार्गे या ठिकाणी पाळधीकडे वळवण्यात आलेली आहे। मोठी अडचण वाहतूकदारांची वाहतुकीची कोंडी या ठिकाणी निर्माण होत असतानाच 3 दिवसापासून हा जो ब्रिज आहे हा ढासळल्यानंतरही याचे अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर या ठिकाणी या रेल्वेच्या ब्रिजच्या बाजूलाच हा जो पूल आहे तो ढासळलेला आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी हा सुद्धा रेल्वेचा जो ब्रिज आहे या ठिकाणी दिवसातून शेकडो रेल्वे या ठिकाणी पास होत असतात आणि अशातच या ब्रिजचं झालेलं निकृष्ट काम कोणाच्या जीवाशी खेळ खेळतंय का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। एकीकडे या ठिकाणी मी प्रत्येक दृश्य आपल्याला दाखवू शकणार नाही, मात्र इतर व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय की या ठिकाणी मोठमोठे खड्डे देखील पडलेले आहेत आणि या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना आपल्याला या समोर दिसतो आहे की हा जो ब्रिज उभारलेला आहे हा ब्रिज पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी ढासळायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाने वेळीच दखल घेतली, या ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले, त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि हा ब्रिज आता वाहतुकीसाठी बंद केला आहे। 3 दिवस झाले वाहतुकीसाठी मोठी अडचण या ठिकाणी होत असताना आज सकाळी थेट जर बघितलं तर या ठिकाणी वर्ष होऊनही या ठिकाणचा जो रस्ता आहे शेतात जाणारा जो सर्व्हिस रोड म्हणता या सर्व्हिस रोडची अजूनही डागडुगी झालेली नाहीये। तो काळ्या मातीचा असा रस्ता आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिखल साचतो।
शेतकऱ्यांना जाण्यासाठी, शेतात जाण्यासाठी, घरी जाण्यासाठी हा रस्ता उपलब्ध होण्यापूर्वीच या ठिकाणी मोठ्या मोठ्या पद्धतीने गारा आणि चिखल होताना दिसतंय. तर दुसरीकडे या ब्रिजच्या प्लेटा आता जमिनीवर पडायला सुरुवात झालेली आहे. 3 दिवस झाले प्रशासन कुठलीच दखल घेत नाहीये. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.